नमस्कार मैत्रिणींनो. तर आजचा विषय आहे PMMVY म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना ॲपमध्ये योजनेअंतर्गत महत्त्वाची सूचना सर्वांना सूचित करण्यात येते की ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मातृ योजनेचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट प्राप्त झाला आहे, परंतु त्यानंतर लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केल्यामुळे सेकंड इन्स्टॉलमेंटसाठीचा फॉर्म इम्युनायझेशन डिटेल्स भरता येत नव्हतं, म्हणजेच लसीकरण भरता येत नव्हतं. असा लाभार्थ्यांचे फॉर्म आता अंगणवाडी सेविका भरू शकतात. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविकांकडे असे लाभार्थी प्रलंबित असतील, त्यांनी लाभार्थ्यांचा सेकंड इन्स्टॉलमेंट फॉर्म तत्काळ अपडेट करून भरावा. सदर प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींचा फॉर्म भरला जात नाही आहे. त्यांचा फॉर्म पुन्हा रिटर्न येत आहे. तर अशा वेळेला आपण कशाप्रकारे फॉर्म भरू शकतो, व्यवस्थित फॉर्म भरू शकतो, चला ते पाहूया. नेहमीप्रमाणेच आपण बेनिफिशरीमध्ये जाऊन फॉर्म ओपन करायचा आहे. आता समजा तुम्हाला समजा तिची डिलेवरी झाली आहे, तर आपण काय करायचं आहे, इथे जर फर्स्ट चाइल्ड आहे तर आपण इथे जाऊन करायचं आहे. म्हणजे तिची जर समजा तिचं सेकंड बच्चू असेल तर इथे करायचं आहे. त्यानंतर हा जो ॲरो आहे तिथे तर मी टाकणार आहे की हे तिचं सेकंड बच्चू आहे. त्यानंतर इथे एसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्सवरती आपण क्लिक करणार आहोत. आता त्याखाली जे नेम आहे तिथे तिचं आधार कार्डप्रमाणेच नाव टाकायचं आहे आणि खाली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर आपण हे भरताना ना आधार कार्ड समोर ठेवूनच त्यांचं ते भरायचं आहे, नाव आणि आधार कार्ड नंबर. त्यानंतर खाली दिसत आहे चेक फेशियल रिकग्नायझेशन थॉट पोषण ट्रॅकर. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. पोषण ट्रॅकरला समजा ती नाही आहे, आपण तिला पोषण ट्रॅकरला घेतलेलं नाही आहे. आता आपल्याला काय सूचना आलेली आहे की आपण BMC हॉस्पिटल आहे जे आपल्या जवळ आहे तिथे जाऊनसुद्धा आपण त्यांचं फॉर्म भरू शकतो. तिथे खूप म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे गरोदर माता स्तनदा माता येत असतात. तर तिथे जाऊन आपण जर समजा त्यांनी त्यांची नोंदणी झाली नसेल कुठेसुद्धा, तर आपण आपल्याकडे त्यांची नोंदणी करू शकतो. मग अशा वेळेला आपण सारखं त्यांना व्हिजिट नाही करू शकत, तर त्यावेळेला त्यांनी आपल्याला इथे फेस ऑथेंटिकेशनचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर आपण इथे क्लिक करून डायरेक्ट त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करू शकतो. इकडे आहे बर्थ डेट घालायची आहे. नंतर इकडे काय दिलं आहे, सिलेक्ट रिलेशन. तर ह्या जो ॲरो आहे ना तिथे आपल्याला क्लिक करून त्यांचं आपल्याला सेफला क्लिक करायचं आहे. सेल्फला क्लिक करायचं. इथे आपल्याला तिचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे आहे सिलेक्ट कॅटेगरी. त्याच्यानंतर इथे कुठची कॅटेगरी येते, SC ST अदर्स, ते आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्यानंतर इकडे बघा हा जो ॲरो आहे ना इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आता ॲरोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे जे अवेलेबल आहे ऑप्शन तुमच्याकडे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपण त्यांचा नंबर टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये समजा आता मी जर BPM कार्ड टाकलं असेल की ई-श्रम कार्ड टाकलं असेल तर तो इथे आपण टाकून त्याचा नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. ह्या बॉक्समध्ये नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. आता फोटो आपण टेक गॅलरीमधून करू शकतो, चूज फ्रॉम गॅलरीमधून करू शकतो किंवा टेक फोटो घेऊ शकतो. त्यानंतर इकडे आहे MCTS ID, RCH ID, MCP कार्ड, रजिस्टर नंबर, आभा ID नंबर. तर आता इथे बघा इकडे पण बघा इथे जो ॲरो आहे ना तर ह्याच्यामधून तुम्ही समजा त्यांच्याकडे RCH नंबर असेल तर RCH नंबर टाकू शकतो. MCP कार्डचा नंबर असेल तर तो टाकू शकतो. आभा ID असेल तर ते टाकू शकतो किंवा MCTS कार्ड आपण टाकू शकतो. ह्यातलं आपण कोणतंही टाकू शकतो. पण RCH नंबर जास्त मिळत नसल्यामुळे आभा ID ते आपल्याला देतात. CHVकडे आपण जर मागितलं तर. त्यानंतर समजा इथे आता इथे बघा इथे आता नोट करा. ते आपण डॉक्युमेंट सिलेक्ट केले. समजा तर इथे मी आभा ID टाकलं माझं. तर इथे खाली आभा ID आता आभा ID मिळतं म्हणजे लगेच, त्याच्यामुळे मी इथे आभा ID टाकलं. आभा ID टाकायचं आहे आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला नंबर टाकायचा आहे आणि इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की मी वरती आभा ID टाकला आहे तर मी आता आभा IDचा फोटो इथे अपलोड करू का? तर नाही, तसं नाही आहे करायचं. इथे आपल्याला MCP कार्ड जो आहे, MCP कार्ड म्हणजे जे इंजेक्शन मिळतं बाळाला किंवा आईला,
तेच इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. इथे आभा ID कार्ड अपलोड करायचं नाही आहे. ते इथे आपण आभा ID कार्ड टाकू शकतो. इथे त्याचा नंबर टाकायचा आहे आभाचा. पण इथे कार्ड टाकताना आपल्याला एक तर MCP कार्ड इथे टाकायचं आहे, ज्याच्यामध्ये तिचं वॅक्सिन झालेलं आहे. ते ज्याच्यामध्ये तिची नोंदणी असते, सगळं तिचं नाव लिहिलेलं असतं, LMP लिहिलेली असते, मोबाईल नंबर वगैरे सगळं तो त्याच्यामध्ये लिहिलेला असतो, तो इथे आपल्याला टाकायचा आहे. ते टाकून झाल्याच्यानंतर इथे ती LMP डेट येणार आहे. त्यानंतर ANC चेकअप येणार आहे. जो डेट टाकतो ते म्हणजे डिलेवरी झाल्याच्यानंतर 3 महिन्याच्या आतली किंवा स्तनदा झाल्याच्यानंतर 3 महिन्याच्या आतली. आता इथे ANC झाल्याच्यानंतर इथे हॅज द चाइल्ड हॅज बीन बॉर्न इथे बघा काय लिहिलं आहे. तर इथे मी ते एस केले कारण तिची डिलेवरी झालेली आहे. त्यानंतर ॲक्च्युअल डेट ऑफ चाइल्ड बर्थ इथे आपल्याला टाकायचं आहे, त्या बाळाचा जन्म कधी झाला. त्यानंतर इथे येणार आहे सिलेक्ट द इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ, म्हणजे किती जेव्हा कुठे झालं त्याचा जन्म. तर गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल तर गव्हर्मेंट हॉस्पिटल करायचं आहे. नंतर नेम ऑफ द इंटेन्सिव्ह ऑफ चाइल्ड बर्थ हॉस्पिटलचं इथे नाव टाकायचं आहे ह्या ब्लॉकमध्ये. हे बघा ह्या ब्लॉकमध्ये हॉस्पिटल नाव टाकायचं आहे. नंबर ऑफ चाइल्ड बॉर्न इन दिस प्रेग्नन्सी इथे आपल्याला सिलेक्ट करून इथे नंबर टाकायचा आहे की किती आहे, 1 बच्चू झाले की 2 बच्चू झाले ते. त्यानंतर इथे जेंडर टाकायचं आहे की काय आहे, मेल आहे की फिमेल आहे. समजा जर ते पहिलं बच्चू आहे आणि जर मेल असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो. पण मातेला पहिली मुलगी आहे आणि सेकंडसुद्धा मुलगीच झाली आहे तर किंवा ती जुळी मुलं झाली आहेत, मुली झाल्या आहेत, तर तेव्हासुद्धा आपण हा फॉर्म इथे भरू शकतो. तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर JSY बेनिफिट्स तर ती नाही घेत आहे, तर त्याच्यामुळे आपण इथे नोच करायचं आहे. नाहीतर आपल्याला जर आपण इथे यस केला, बघा इथे इकडे जर आपण एस केला तर आपल्याला हे बेनिफिट्स प्रधानमंत्री मातृवंदनचा फॉर्म आपण भरू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथे नो करायचं आहे. आणि त्यानंतर आता इथे बघा इकडे काय आलं आहे, वॅक्सिनेशन रेकॉर्डेड ऑन MCP. बघा इथे MCP कार्ड आहे का, तर एस करणार आहोत. आता जेवढे वॅक्सिनेशन झाले असतील, समजा आता पहिलं वॅक्सिनेशन त्या बाळाचं झालं असेल तर आपण ती डेट टाकू शकतो. जसं आता जन्माला आल्याच्या नंतर BCG आपण टाकू शकतो, इथे BCGची डेट टाकू शकतो. तसंच बाळ जेव्हा 1.5 महिन्याचं होणार आहे तेव्हा त्याच्या जो सेकंड बॉक्स दिसतो आहे त्याच्यामध्ये त्याचं 1.5 महिन्याचं वॅक्सिनेशन टाकायचं आहे, डेट टाकायची आहे. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये 2.5 महिन्याचं टाकायचं आहे, बाळ जेव्हा 2.5 महिन्याचं त्याला लस देणार तेव्हा. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये 3.5 महिन्याचं लस आपण तिथे त्याची टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला वॅक्सिनेशन त्या बाळाचं पूर्ण डेट टाकून घ्यायची आहे. डेटसुद्धा परफेक्ट टाका. अर्बन हे तर आपलं येतच असतं. त्याच्यानंतर इथे आपण ॲड्रेस टाकायचा आहे. इथे ॲड्रेस टाकणार आहोत, इथे सिलेक्ट वर्ड टाकणार आहे आणि इथे पिनकोड नंबर टाकणार आहे. त्यानंतर हे जर प्रीव्ह्यू आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे म्हणजे आपला हा फॉर्म मागे म्हणजे सबमिटला जाऊन तिथे आपण सबमिट करणार आहोत. आता त्यानंतर जेव्हा आपण हा फॉर्म सबमिट करणार आहोत त्यानंतर आपल्याला हे जे ऑप्शन आहे म्हणजे पहिलं समजा गरोदर मातेने पहिलं इन्स्टॉलमेंट घेतलं असेल, पण तिचं जे आधार कार्ड होतं त्याच्यावरती नाव जर वडिलांचं असेल आणि मग तिने नंतर जर ते आधार कार्ड अपडेट केलं असेल आणि तिथे जर नवऱ्याचं नाव चढवलं असेल त्या आधार कार्डवरती, तर मग तेव्हा जेव्हा आपण ते भरत होतो तेव्हा त्यांच्या मुलांचं वॅक्सिनेशन करताना प्रॉब्लेम येत होता, म्हणजे जात नव्हतं. सॉल्व झालं आहे, ती त्रुटी आता सॉल्व झाली आहे. आता तुम्ही नवऱ्याचं नाव जरी तुम्ही आधार कार्ड जरी अपडेट केला असेल तर ते अपडेट आधार कार्डचं नाव तुम्ही टाकून मुलांचं वॅक्सिनेशन इथे जाऊन तुम्ही भरू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंतही माझी माहिती पोहोचण्यास मला मदत करा. एक लाईक शेअर्स नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.